येत्या 26 तारखेला ठाकरे बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढतायत. आता जे काही जंतर मंतरवर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यावरून आता सरकारची टीका होऊ लागलेली आहे. राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली. या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि दुसरे राज ठाकरे यांचा मोर्चा असं तुमचं म्हणणं आहे. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले? नंबर 1. नंबर 2 की त्यांना आता महाराष्ट्रात कोणी विचारा म्हणून ते दिल्लीला जंतर मंतरवर चालले. याच्यात मला शंका वाटते की आता राज्यातली मुंबईत मोर्चा काढतायत. हो, पण जंतर मंतरवर होऊ राहिलं म्हणून इथं ते मुंबईला मोर्चा काढतात. आता त्यांची लोकप्रियता सगळी संपलेली आहे. त्याच्यामुळं कुठंतरी केवळी वेळा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून मुंबईला मोर्चा काढतात. त्यांचा मोर्चा हा किती यशस्वी होतो तुम्हाला 26ला कळेल. बरं, पण न्यायालयाची अवस्था जी आहे ती धृतराष्ट्रासारखी झालेली असं उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात. न्यायालयावर बोलण्याचा अधिकार कोणाचा नाही. त्यांनी पॉईंट टू पॉईंट बोललं पाहिजे. मोदूमसनी न्यायालयावर टीका करणं हे संविधानिकरित्या योग्य वाटत नाही असं मला तरी वाटतं. याच्यामध्ये काही आंदोलक आहे ते काही परदेशातले आहेत त्यांना खतवून कोण घालतंय याचाही विचार प्रत्येकाने केलं पाहिजे. पेपर फुटलं हे दुर्दैव आहे नीटचा, त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण आंदोलनाची पद्धत असते. आंदोलन कोणत्या पद्धतीनं चाललं आहे याचाही विचार केला पाहिजे. आणि देशाचे पंतप्रधान मोदी जे असतील ते सक्षम आहे आणि ते त्याच्यावर तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांनी आजच निर्णय घेतला आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी की फास्ट रोडमध्ये लवकर निर्णय झाली पाहिजे. हा निर्णय त्यांनी घेतला. पण भाजप ही लुटारूंची टोळी आहे असं विजय वडेट्टीवार टीका करताना म्हणाले. लुटारू म्हटले भाजपला. कोण लुटारू आहे कोण नाही आहे ना, किती लुटलं हे सगळं जगाला माहिती ना. मातोश्रीवर काय लूटमार चालत होती. आता त्यांची केविलवाणी हे झाल्यामुळे तो भाजपला टीका करू आले. ते विकास किती झाला या राज्याचा, लुटारू कशाला म्हणतात. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. त्यांची सगळी लोकप्रियता आता संपलेली आहे. ते रोडवर येणं हेच त्यांना पर्याय, बाकी काहीच नाही. बरं, धन्यवाद. राहुल गांधींनी काल पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी असा गौप्यस्फोट केला की ज्यावेळेस पोलिसांनी मला पकडून दिलं त्यावेळेस चक्क पोलीसच मला सांगत होते की तुम्ही हे सरकार घाला. कानात सांगत होते म्हणजे पोलीस सांगतात. जर राहुल गांधीची किती लोकप्रियता आहे आणि पोलीसवाले त्यांना काय सांगू शकतात हे त्यांचा केविलवाणीपणा झाला असं मला वाटतं. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं 2 दिवसापूर्वी की माझ्याकडे जालन्यातल्या काही भाजप आमदारांनी तक्रार केली आहे की आम्हाला पालकमंत्री निधी देत नाही. पालकमंत्री त्यांच्या नातेवाईकांना निधी देतात. पंकजा मुंडे या जालन्यात परळीचा पॅटर्न चालवतात की काय, भाजप आमदारांनी तक्रार केली. आम्ही कोणी तक्रार केली नाही. आम्हाला याच्याविषयी काही माहीत नाही. त्यांनी असं वक्तव्य केलं. मला काहीच माहीत नाही या विषयावर. तुम्ही केली का तक्रार? नाही मी कशाला करू. माझे नेते पंकजाताई ह्या माझ्या नेते आहे. काही असेल तर आम्ही पंकजाताईला बोलू शकतो. आम्हाला कोणाची हे करायचं नाही.